आरक्षण सोडत निघाल्यावरती भाजपचा महापौर पदाचा चेहरा ठरणार। जानेवारी अखेरीस मुंबईचा महापौर निवड होण्याची शक्यता। पुढील आठवड्यामध्ये नगरविकास खातं महापौर सोडत काढणार असल्याची सूत्रांची माहिती। निवडणूक आयोगाच्या निकालानुसार मुंबईमध्ये भाजप शिंदेंना बहुमत। भाजपची ऐतिहासिक कामगिरी आतापर्यंतच्या सर्वात जास्त अर्थातच 89 जागा पारड्यामध्ये, तर शिंदेंच्या सेनेला फक्त 29 जागा। मुंबई महापालिकेमध्ये ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपकडून सुरुंग। ठाकरेंच्या शिवसेनेच्या 65 तर मनसेच्या 6 जागा विजयी। काँग्रेस 24 आणि राष्ट्रवादीला 3 जागा। मनपा निवडणुकीमध्ये महायुतीला महाविजय। मोदींच्या विकासाच्या अजेंड्याला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल जनतेचे आभार। मुंबईसह 25 महापालिकेमध्ये भाजप किंवा महायुतीची सत्ता येणार, फडणवीसांची प्रतिक्रिया। मुंबई महापालिका यशानंतर भाजपने ठाकरेंना डिवचलं। मातोश्री परिसरासह मुंबईमध्ये भाजपची जोरदार बॅनरबाजी। महाराष्ट्राचे एकमेव धुरंधर आपले देवेंद्र असा बॅनरवर उल्लेख। तर मुंबई युवा मोर्चा अध्यक्ष यांच्याकडून आणि नवनिर्वाचित नगरसेवक तेजिंदर तिवाना यांच्याकडून हे बॅनर्स लावण्यात आल्याची माहिती। जिंकल्यानंतर उन्माद नको, तुम्हाला जनतेने अपेक्षेने निवडून दिलेला आहे। पारदर्शी कारभार करा, जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका। मुख्यमंत्री फडणवीसांच्या विजयी उमेदवारांना सूचना। मनसेला अपेक्षित यश न मिळाल्याचं दुःख। अचाट धनशक्ती, सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी ही लढत होती। निवडणुका येतील जातील पण आपला श्वास मराठीच। महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर राज ठाकरेंची फेसबुक पोस्ट। मनसेचे विजयी उमेदवार राज ठाकरेंची शिवतीर्थवरती भेट घेण्यासाठी हे सगळे नगरसेवक दाखल। तर मुंबई मनपा निवडणुकीमध्ये मनसेचे एकूण 6 जागांवर विजय। राज ठाकरेंनी मांडलेली भूमिका योग्य आहे। उमेदवार अगदी थोड्या फरकाने हरलेले आहेत। खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य, तर हा पराभव मानत नाही, आम्ही चांगल्या प्रकारे लढलो, राऊतांची प्रतिक्रिया। निवडणुकीच्या आधी ठाकरे आणि काँग्रेसची युती झाली असती तर मुंबई महापालिकेमध्ये आजचे चित्र वेगळं दिसलं असतं। मुंबई पालिका निकालावरती जयंत पाटील यांची प्रतिक्रिया। मराठी माणसासाठी आमचा लढा सुरूच राहील। तुम्ही दिलेलं प्रेम, साथ कोणत्याही सत्तेपेक्षा मोठी। मराठीला, मराठी माणसाला कधीच एकटं पडू देणार नाही। राज ठाकरेंपाठोपाठ अमित ठाकरेंची ही फेसबुक पोस्ट। ठाणे महापालिकेमध्ये सलग दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं एकहाती वर्चस्व। शिंदेंच्या सेनेला 55, भाजपला 25, पवारांच्या राष्ट्रवादीला 11 तर ठाकरेंच्या सेनेला फक्त 1 जागा। काँग्रेस आणि अजित पवारांचा सुपडा साफ। मुंबईमध्ये अदानी धार्जिणा महापौर बसवायचे महाराष्ट्रद्रोही स्वप्न हे भाजपनं बघितलंय, पण ही लढाई सुरूच राहील। मुंबई आणि मराठी अस्मितेचा लढा थांबणार नाही। सामनातून मुंबईतील निकालावरती परखड भाषेमध्ये टीका। भाजप शिंदेंनी मुंबईवर अदानीचा झेंडा फडकवला। संजय राऊतांची टीका। भाजपला मुंबई अदानीच्या घशात घालू देणार नाही। सत्ता नसली तरी आम्ही लढाई सोडणार नाही, संजय राऊतांचं वक्तव्य। पुण्यात काका पुतण्यासह ताईदादांच्या वर्चस्वाला सर्वात मोठा हादरा। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन देखील 25 पर्यंतचा आकडा गाठणं अवघड। तर गुन्हेगारांना तिकीट, निष्ठावंतांना गृहीत समजणं भोवलं। पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये भाजपनं मैदान मारलं। पवार काका पुतण्याला मोठा धक्का। पुण्यामध्ये भाजपला 120, दोन्ही राष्ट्रवादीला 29 जागा तर काँग्रेसचे 15 उमेदवार विजयी। अजित पवार, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, शशिकांत शिंदेंनी शरद पवारांची बारामतीत भेट घेतली। बैठकीमध्ये आगामी जिल्हा परिषद निवडणुकांबाबत चर्चा। तर 12 जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी शक्य तिथे एकत्र लढणार। बैठकीनंतर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया। मुंबई महापालिकेमध्ये विरोधकांची संख्याही कमी नाही। आम्हाला सोडून गेलेले सर्व नगरसेवक पराभूत। संजय राऊतांचा हल्लाबोल। शिंदे जयचंद झाले नसते तर भाजपचा महापौर झाला नसता, राऊतांची टीका। इतर पक्षाच्या नगरसेवकांनी भाजपला समर्थन देणं गरजेचं। इतर पक्षाच्या नगरसेवकांसोबत चर्चा सुरू। महापौर हा भाजप आणि मित्र पक्षाचा असेल हा विश्वास। चंद्रपूरमधील निकालावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। एमआयएमचे नगरसेवक लोकशाही मार्गाने निवडून आले। एमआयएमच्या विजयावरती संजय राऊतांची प्रतिक्रिया। राज्यातील 13 महापालिकांमध्ये एमआयएमचे एकूण 95 उमेदवार विजयी तर मुंबई महापालिकेमध्ये एमआयएमचे 8 उमेदवार विजयी। सत्ता आणि पैशाचा प्रचंड वापर तरी काँग्रेस आघाडीला यश। महापालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकण्याला काँग्रेस 2 नंबरचा पक्ष ठरलाय। काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांची प्रतिक्रिया। मुंबईमध्ये 25 वर्षांनी महायुतीचा महापौर वसेल असं
प्रतिक्रिया देण्यात आलेली आहे। मुंबईमध्ये महिला महापौर व्हावा अशी इच्छा शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्या शायना एनसी यांनी दिलेली आहे। चंद्रपूर पालिका निवडणुकीमध्ये पराभूत उमेदवारांच्या समर्थकांची मुनगंटीवारांनी समजूत काढली। अनेक लोकांना वाटतं मी मंत्री व्हावं, पण वाटल्यानं तसं होत नाही। मनासारखा नगरसेवक पाहिजे तर आतापासूनच काम करा, मुनगंटीवारांचं आवाहन। सगळ्या स्वायत्त यंत्रणा अधीन ठेवून देखील मुंबईमध्ये साधं शतकही गाठता आलं नाही। बेडूक कितीही फुगला तरी त्याचा बैल होत नाही। पालिका निकालावरून सुषमा अंधारेंचा महायुतीवर निशाणा। अमरावती पालिका निवडणुकीमध्ये रवी राणांनी भाजपचा गेम केला। भाजप आता युवा स्वाभिमानींसमोर लाचार झाली। काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा भाजपवर निशाणा। महाराष्ट्रात आता फक्त देवाभाऊच ब्रँड। ठाकरे बंधूंनी ठाकरे ब्रँडचा बँड वाजवला, तर पुणे आणि पिंपरी येथील मतदारांनी पवारांना नाकारलं। परिणय फुके यांची ठाकरे बंधूंसह पवार काका पुतण्यांवर टीका। नवी मुंबईमध्ये नायकांचं वर्चस्व कायम। शिंदेंना डिवचणारे बॅनर झळकले। टांगा पलटी अशा आशयाचं व्यंगचित्र असलेले बॅनर झळकले। नवी मुंबईमध्ये टांगा पलटी घोडे फरार यावरून आरोप प्रत्यारोप रंगले होते, तर दुसरीकडे गणेश नाईकांचा घोड्यासोबतचा एक व्हिडिओ देखील चांगलाच व्हायरल। मुंबई महापालिकेवरती भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची सत्ता आल्यानंतर संतोष धुरी यांच्याकडून जल्लोष। दादरच्या शिवाजी पार्क कट्ट्यावरती मित्रमंडळींना पेढे वाटत विजयाचा आनंद साजरा। उद्धव ठाकरेंनी मनसेचा फक्त वापर करून घेतला, आणखी किती वर्ष दुसऱ्यांना जिंकत राहणार। भाजप पदाधिकारी संतोष धुरींचा ठाकरेंच्या सेनेसह मनसेवर निशाणा। नाशिकचा गड राखण्यामध्ये भाजपला यश। नाशिक महापालिकेमध्ये भाजपचे 76 तर शिवसेनेचे 29 उमेदवार विजयी। एकेकाळी महापौर असलेल्या नाशिकमध्ये मनसेला अवघी 1 जागा। कोल्हापूरमध्ये माजी खासदार राजू शेट्टे यांना आणखी एक मोठा धक्का। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सागर शंभू शेट्टे यांचा आमदार यड्रावकर गटात पक्षप्रवेश, तर आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शंभू शेठ यांचा पक्षप्रवेश। सोलापूर महापालिकेमध्ये भाजपचा 87 जागांवर विजय। काँग्रेसने केवळ 2 जागाच मिळवल्या। एमआयएमचा 8 जागांवर विजय। हा प्रणिती शिंदेंच्या राजकारणाचा शेवट। जयकुमार गोरेंची टीका, तर विरोधी पक्षाची अवस्था दयनीय झाली आहे। एमआयएम विरोधी पक्षाच्या बाकावर बसेल। जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंवर निशाणा। पुण्यातील प्रभाग क्रमांक 38 मध्ये मतमोजणीतील अंतिम आकडेवारीमध्ये फेरफार। 15 तारखेला 79,826 एवढं मतदान झालं, मात्र मतमोजणीच्या वेळेस 1035 मतं कमी केली गेली। वसंत मोरेंचा आरोप। मुंबईच्या मानखुर्द विभागामध्ये लोकरे दाम्पत्याला एकीकडे विजय तर दुसरीकडे मात्र पराभवाला सामोरं जावं लागलं। प्रभाग क्रमांक 141 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून विठ्ठल लोकरे विजयी, तर प्रभाग क्रमांक 142 मधून विठ्ठल लोकरे यांच्या पत्नी सुनंदा लोकरे यांचा पराभव। लोकरे यांचा 141 मधून 6 वेळा विजय। मुंबई प्रभाग क्रमांक 180 मध्ये मतचोरी विरोधात आंदोलन केल्यानं लाठीचार्ज केल्याचा वर्षा गायकवाड यांचा आरोप। मतचोरी विरोधात आंदोलन केल्यानं लाठीचार्ज झाल्याचा आरोप, तर अधिकाऱ्यांकडून चूक मान्य, मात्र जबाबदारी झटकण्यात आली। वर्षा गायकवाड यांची माहिती। मुंबईच्या वरळीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून विजयी जल्लोष। वरळी विधानसभा मतदारसंघात विजय मिळाल्यानं विजयी मिरवणुकीमध्ये सचिन अहिर यांचा डान्स। मुंबईमध्ये विजयी उमेदवारांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट। लालबाग परळ परिसरातील विजयी उमेदवारांचा मातोश्रीवरती पेढे वाटून जल्लोष। मुंबईमधील प्रभाग क्रमांक 180 मधील बूथ क्रमांक 32 वर ईव्हीएम मशीनवर सिल्व्हर लाखच नव्हती। ईव्हीएम मशीनला लाख नसल्यानं काही काळ मतमोजणी रखडली। काँग्रेसने घोषणाबाजी करत विरोध केला होता। ठाण्यातील प्रभाग क्रमांक 3 मध्ये मतमोजणी केंद्रावरती राडा। शिवसेना आणि शिवसेना बंडखोर अपक्ष उमेदवारांमध्ये राडा। घटनेनंतर पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज। ठाण्याच्या कळव्यातील प्रभाग क्रमांक 23 मधून अपक्ष उमेदवार प्रमिला केणी आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून मंदार केणी विजयी। विजयानंतर केणी कुटुंबियांकडून जल्लोष साजरा। ठिकठिकाणी जल्लोषात आगमन। ठाण्याच्या भिवंडीतील प्रभाग क्रमांक 13 मधून स्मिता नाईक विजयी। विजयानंतर कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष। ठिकठिकाणी स्थानिक नागरिकांकडून जल्लोषात विजयी उमेदवारांचं स्वागत। पुण्यामध्ये फेर मतमोजणीच्या मागणीमुळे अनेक मतमोजणी केंद्रावरती निकालासाठी झाला विलंब। उमेदवारांची संख्या अधिक आणि चुरशीच्या लढतीत कमी मताच्या फरकामुळे फेर मतमोजणीची उमेदवारांकडून मागणी।
ठाणे शहर जिल्हा काँग्रेस विक्रांत चव्हाण यांचा राजीनामा। ठाण्यामध्ये पक्षाला एकही जागा न मिळाल्यानं पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपण राजीनामा देत असल्याचं विक्रांत चव्हाण यांच्याकडून स्पष्ट।